तसेच मी सांगायला आनंद वाटतो क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार दादाभाऊ कुटे आणि वेस्ट इंडिया म्हणजे पश्चिम भारतीय संघाचे सेक्रेटरी असे दादाभाऊ कुटे हे मुंबईहून खास या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर वाडकर दादा आहेत. आजच्या दिवसासाठी जे काही खेळाडू मराठवाड्यातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या खेळाचा चांगलं प्रदर्शन करून अंध क्रिकेट कसं खेळलं जातं व कोणत्या स्टेजवरती आहे याचं ते चांगल्या प्रकारे प्रदर्शन आज दाखवतील असा मला सार्थ विश्वास वाटतो. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्राने आत्तापर्यंत 9 इंटरनॅशनल खेळाडू महाराष्ट्रातून आपल्याला मिळवले आहेत. त्यातले मराठवाड्यातले 2 खेळाडू आहेत, ज्ञानेश्वर हांडे व आत्ता सध्या असलेले दिलीप बुंडे. या दोघांचा जेवढा क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये सहभाग आहे तेवढा इतर कुठल्याही राज्यात नाही आहे. तेवढा मराठवाड्यामधून जेवढं क्रिकेट खेळलं जातं तेवढं इतर महाराष्ट्रातील कुठेही खेळलं जात नाही. त्यामुळे बोदडीतून ही जे 2 खेळाडू आपल्या महाराष्ट्राला मिळाले आहेत व भारताला मिळाले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे बोदडीमधून जे काही क्रिकेट असोसिएशनला मिळालेलं आहे ते वाखण्याजोगंच आहे. त्यातून आता पुढे जाऊन यातूनच कोणीतरी आणखी महाराष्ट्राला व इंडियाला खेळेल याची मी आशा बाळगतो क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड कडून. एवढं म्हणून मी माझं